श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या आहे प्रभू रामांचा जन्म व उद्या आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे। आता प्रत्येक घरामध्ये श्री रामनवमी ही साजरी केली जाते। आता जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल प्रभू रामांची, तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील अभिषेक करू शकता। आता कोणता नैवेद्य आहे जो प्रभू रामांना खूप अति प्रिय आहे? त्यांना शिरा खूप प्रिय आहे, त्याचबरोबर खीरसुद्धा खूप प्रिय आहे। तुम्ही उद्या बनवू शकता, त्यांना ती दाखवू शकतात। खूप प्रिय त्यांना ही खीर व शिरा आहे, तर तुम्ही दोन्ही पण नैवेद्य नाही बनवले तरी चालेल, परंतु आता शिरा किंवा खीर या दोन्हीपैकी एकच नैवेद्य दाखवावा। नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीपत्र ठेवावे। प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूंचे अवतार आहे। नैवेद्य हा तुम्ही उद्या 12:49 नंतर दाखवू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा नैवेद्य अर्पण करू शकता। उद्या प्रत्येक घरामध्ये रामरक्षाचे पठण होणार आहे आणि प्रत्येक घरात देखील रामरक्षा पठण ही होणार आहे। उद्या संपूर्ण विश्वात रामरक्षा होणार आहे। जर कोणाला रामरक्षा सिद्धी करता आली नाही, त्यांनी उद्या 9 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 13 वेळा, जेवढ्या वेळा तुम्ही रामरक्षा सिद्ध करू शकता तेवढ्या वेळा करू शकता। न विसरता दीपदान करायचे आहे। लक्षात असू द्या, उद्या दीपदान केलेले हे खूप मोठे असे पुण्य आहे। घरातील दोष असतील, भांडणे असतील, वास्तुदोष असेल तर ते नक्की निघून जातील। 9 दीप दान करायचे आहे। 9 दीप का? तर उद्या नवमी देखील आहे। 9 दिवे लावायचे आहेत। 9 दिवे कोणते? तर आपल्याला घरातील कोणत्या पंत्या असतील, दिवे असतील तर ते लावायचे आहे। तुमच्या देवघरासमोर जागा असेल तर त्या ठिकाणी दीपदान करू शकता। जर त्या ठिकाणी जागा नसेल तर तुम्ही छोटीशी जागा आहे आणि तिथे ते 9 दीप तुम्ही ठेवू शकत नाही, तर तुम्ही एका ताटामध्ये ते 9 दीप पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे त्याची वात करू शकतात। जेव्हा आपण ठेवणार आहे तेव्हाची गोष्ट, त्या ताटामध्ये सर्व दिवे ठेवायचे आहे व श्री प्रभूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती किंवा स्वामींच्या मूर्ती तिथे हे दिवे ओवळायचे आहे। जर देवघरासमोर जागा असेल तर वात पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करा किंवा दक्षिणेकडे वात करू नये, लक्षात असू द्या। त्यानंतर तुम्ही ते दिवे एका तुळशीजवळ ठेवू शकता। जर तिथे जागा नाही, जिथे आपल्याला वास्तुदोष वगैरे आपल्याला घालवायचा तर आहेच, त्याच्यासाठी एक दिवा तुळशीजवळ ठेवा। तुमच्या दरवाजाजवळ असे 2 दिवे ठेवा। त्याच्यानंतर आपल्या पायऱ्या वगैरे असेल त्या ठिकाणी ठेवा, देवासमोर ठेवा, त्याच्यानंतर खिडकीमध्ये ठेवा। अशा प्रकारे आपल्या मेन डोर किंवा हे आहे गेट तर तिथे ठेवा। त्याचबरोबर आपल्या गच्चीवर देखील तुम्ही ते ठेवायचे आहे। अशा प्रकारे जे 9 दिवे आहेत ते देवासमोर तर ठेवायचेच आहे, त्याचबरोबर आपल्या घराच्या अवतीभोवती म्हणजेच तुळशीजवळ, दाराजवळ वगैरे अशा प्रकारे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। हे केल्याने काय होते तर आपल्या घरातील जो वास्तुदोष वगैरे काही असेल तर तो नक्की निघून जाण्यास आपल्याला मदत होते। मारुती स्तोत्र पठण करावे। या दिवशी आपल्याला न विसरता मारुती स्तोत्र देखील पठण करायचे आहे। दिवसभर तुम्ही श्री राम जय राम जय जय राम याचे नामस्मरण करावे। ज्यांचे लिखित नामजप चालू आहे त्यांनी पण उद्या एका पातेल्यात श्रीराम जय जय राम लिहू शकतात। ज्यांना लिहिणे शक्य नाही त्यांनी दिवसभर पठण करावे। आपल्याला काही उद्या उपाय करायचे आहेत, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले आहे। एक जे लिखित नामजप करायचे आहे तर एका पानावर श्रीराम जय जय राम असे आपल्याला लिहायचे आहे व एक पेज लिहायचे आहे आपल्याला आणि ते पेज पूर्ण भरून लिहायचे आहे आणि त्याचे नामस्मरण करायचे आहे। जेवढा आपल्याला जो तुम्हाला उपाय सांगितला आहे 9 दिव्यांचा तो न विसरता उद्या गुरुवार रामनवमीच्या दिवशी आपल्याला हा करायचा आहे। न चुकता आपल्याला उद्या जे दान करायचे आहे तर त्यामध्ये आपण पिवळे फळ दान करू शकतात, पिवळे वस्त्र दान करू शकतात, पिवळे फुलं दान करू शकता। कोणाला वस्त्रदान, अन्नदान उद्या तुम्ही जेवढं कराल तेवढे दान
खूप फायदेशीर ठरणार आहे. अशा प्रकारे आपण उद्या जे घराच्या वास्तुदोष वगैरे जाण्यासाठीचे जे उपाय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. ते तुम्ही नक्की करा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.